विविध विषय घेऊन टॅक्स संदर्भातील असेल किंवा अन्य विषय असतील, काय नक्की तुमच्या समस्या आहेत? कशा संदर्भात आयुक्तांनी आपल्याशी या संदर्भात काही आश्वासन दिले आहेत का? प्रामुख्याने या भेटीचं आजचं कारण असे आमचे महत्त्वाचे दोन विषय आहेत की जे 27 गावातील निगडीत जे विषय आहेत ते सर्वात पहिला विषय म्हणजे एक मालमत्ता कराचा जो विषय आहे की जी सक्ती आता 27 गावांमध्ये चालू आहे. आमची भूमिका नेहमीप्रमाणे हीच राहिलेली आहे तर आम्हाला जर सुख सुविधा मिळत नसतील, या KDMC मार्फत जर या 27 गावांमध्ये जर डेव्हलपमेंट होत नसेल तर या KDMCला कोणता अधिकार आहे, कायद्याने असो किंवा नैतिकदृष्ट्या असो किंवा माणुसकीने असो, तर हे कोणत्या कायद्याअंतर्गत एवढी सक्ती आज या 27 गावांवरती करत आहे? आज 27 गावांमध्ये सर्वसामान्य माणूस तिथे स्वतःचं घर बांधून आहे आणि आज हे जातात त्यांच्या घरांवर कारवाया करतात, त्यांचं पाणी कापतात, सगळं हे चालतंय. तर हे तात्काळ थांबवावं यासाठी आम्ही आलो. तर या संदर्भात आम्ही महापौरांची देखील बैठक घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन केलं की संबंधित विभागांशी मी तात्काळ या विषयावरती बैठक लावते. परंतु दुर्दैव असं आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आता एक गुंडा आयुक्त मिळालेला आहे. हे बोलायला आम्हाला आज भाग पडतोय. त्याचं कारण असं आहे की आम्ही ही आमच्या समस्या घेऊन आम्ही आयुक्तांकडे गेलो, त्यांनी आमचं ऐकलं तर नाही, पण शेवटी एवढं बोललं की टॅक्स तुम्हाला भरायलाच लागेल, जर तुम्ही टॅक्स भरला नाही तर आम्ही सगळं तोडून टाकणार. म्हणजे सरकारने देखील शासनाने देखील विचार करावं. आता हे आपण IAS अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांचं हे पब्लिकशी कोणत्या प्रकारचं हे बोलणं आहे? म्हणजे एक प्रकारे हे IAS नाहीत, हे गुंडे झालेले आहेत. आणि आपल्या माध्यमातून मी त्यांना संघर्ष समिती व 27 गावाच्या माध्यमातून त्यांना एक मेसेज देऊ इच्छितो की फक्त घरच नाही तुटण्यासारख्या अजून खूप गोष्टी आहेत. तुम्ही 27 गावांमध्ये तोडण्यासाठी येऊनच दाखवा, मग काय काय तुटतो हे तुम्हाला नक्की समजेल आणि ही सगळी जनता हे तुम्हाला दाखवून देईल. संघर्ष केली तर पुढची भूमिका काय असेल? सर्वात पहिला म्हणजे आमची भूमिका अशी आहे का 27 गावांचा जो विषय आहे हा न्यायप्रविष्ट आहे. म्हणजे आम्ही कायद्याने देखील लढत आहे, पण जर तोडातोडीची भाषा होत असेल आणि जर हे अधिकारी कायद्याला न जुमानता आता जर हातापायीवरती जर येत असतील किंवा कोणाच्यावरती बळजबरी जबरदस्ती करत असेल तर त्याच जबरदस्तीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त जबरदस्तीने त्या अधिकाऱ्यांना आता तिथं उत्तर मिळणार आहे. तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्वांना हा इशारा आहे तर तुम्ही आता तोडक कारवाईसाठी 27 गावांमध्ये येऊनच दाखवा. मग काय काय तुटतं हे आता तुम्ही बघतच राहा.